ए आई, भाऊजी आले. भाऊजी. नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण आहोत ते शिवाजी पार्क परिसरामध्ये DL वैद्य रोड आणि तिथल्या दोघींना भेटणार सुनबाई डॉक्टर पारुल गर्दे आणि सासूबाई मंगला गर्दे. सासू म्हणजे जगण्यातला श्वास, सून म्हणजे कुटुंबाचा हार्टबीट. मुलांनी पौष्टिक अन्न खायलाच पाहिजे. जेवणासाठी मुलांवर जबरदस्ती करू नये. सण काम सांभाळूनच साजरे करावे. आपले सण आपण साजरे केलेच पाहिजेत. पैठणी कुणाची? अर्थात सुनबाईची. पैठणी कुणाची? अर्थात सासूबाईंचीच. नमस्कार 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 नमस्कार. काय आता कोण तुम्ही? बरं तुम्ही आमचं काहीतरी सासूबाईचं आहे. नमस्कार. बापरे, एवढं घेतो नंतर सगळं संपवतो. अख्खा डबा संपवतो. बरं, आता मी एक अक्षर देतो उखाणा घ्यायचा. बघ, तुमच्यापैकी कोण आधी उखाणा घेतो ते बघायचंय मला. अक्षर आहे स. सासरे माझे प्रेमळ, सासू माझी हौशी. समीरचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा. त्यामुळे आता ही पहिली मोठी लक्ष्मी इकडे आणि माऊली हे तुमच्यासाठी. चला सुरुवात करणार गप्पांना, पण त्याआधी जरा ओळख करून द्या मला सगळी. माझं नाव डॉक्टर पारुल समीर गर्दे. डॉक्टर समीर दिलीप गर्दे. नमस्कार. सासूबाई सौ मंगल दिलीप गर्दे. नमस्कार. सासरे नमस्कार. श्री दिलीप गर्दे. हा भाचा नमस्कार. केयूर. हो. मिलिंद देव. नमस्कार. रावई म्हणजे नंदू. यांच्याशी ओळख. आमच्या शेजारी. हा माझा मुलगा मैत्रेय. अरे काय सुंदर केलंयस ग्रीटिंग. असे छान छान रंग तुझ्या आयुष्यात सुद्धा उधळले. आता आपण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी या खेळासाठी 2 गट करणार. वहिनींबरोबर असणार सासरे बुवा आणि तुमच्या बरोबर तुमचे चिरंजीव असणार. तर या गप्पांना. नमस्कार. 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 बरं आई, मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं? खेड्यात चिपळूण तालुका, गोंधळ गाव आणि अगदी खेड म्हणजे 3 बाजूनी डोंगर, एका बाजूला नदी. अरे वा. मग निसर्गरम्य वातावरणात बालपण गेलं. अगदी छान. तुम्ही सांगा, लग्न तुमचं जमलं तर तुमचा बघण्याचा वगैरे कार्यक्रम कुठे झाला होता? बघण्याचा झालाच नाही कार्यक्रम. झालाच नाही? नाही. का हो? कारण ते बघतच होते ना, तिकडे आले देवीला गेले. दोघंही एकमेकांना बघत होते ना. पण ते देवीचं रूप कसं शांत होतं की कसं? शांत होतं. आणि ह्या देवीचं रूप तेव्हाही शांतच होतं. तेव्हा म्हणजे आता काय दुर्गे दुर्गटवारी पण किती छान प्रसन्न तुम्ही हसतात. त्यामुळे आम्हालाही बघून तुमच्याकडे खूप छान वाटतंय. मला सांगा, अशा घरात आपण सून म्हणून आलो, लक्ष्मी म्हणून आलो, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान. खूप छान वाटतंय. तुमचं माहेर कुठलं? घाटकोपर. आणि तुमचा परिचय कधीचा? आम्ही एकत्र होतो MBBSच्या वेळेला नायर हॉस्पिटलमध्ये एकत्र शिकलो. मग कसं, कोणी कोणाला प्रपोज केलं तुमच्या? तो अजून मुद्दा आम्ही सॉर्ट करतोय, कोणी कोणाला प्रपोज केला. तुम्हाला माहितच नाही अजून? नाही, तिने केलं प्रपोज. हो का? कुठे? बॉईज कॉमन रूमच्या बाहेर. बॉईज कॉमन रूमच्या बाहेर तुम्ही काय करत होता? नाही म्हणजे लेडीज कॉमन रूम आणि बॉईज कॉमन रूम आमची समोरासमोरच होती. सो लोकेशन ते होतं आणि तुम्ही त्यांना प्रपोज केला असं त्यांना वाटतंय. ऐका, सासू सासरे काही म्हणणार नाही आता सगळं. कारण म्हटलंच नाही काही. म्हटलंच नाही काही सासू सासरेने. आज म्हणाल ना. बरं, आता समोर काही मी वस्तू ठेवल्यात, पण त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे आई, की या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये असा कोणता क्षण आला का की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की ही जी सून आहे ना, या सुनेने तुम्हाला मुलीच्या पलीकडची ती सून भासली? असं काय झालं किंवा कधी जाणवलं काय? मला एक 8 वर्षापूर्वी गॉल ब्लॅडरचा एकदम त्रास झाला. तर हे दोघंही त्या दिवशीच सकाळी पुण्याला गेले होते, समीर आणि हे दोघंही, आणि बाबील कामाला गेली होती. तर मी फोन केला, तू कुठे आहेस?
ती लगेच आलीच, म्हणजे बसमध्ये होती आणि दोघांनी डिसिजन घेतला की आपण धन्वंतरीत ऍडमिट करूया. बर. मग धन्वंतरीत ऍडमिट करून तिच्या जीवावरती तिने सगळं केलं. मग हे दोघं जण पहाटे आले. तर म्हणजे खूपच तो दिवस तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? मैत्रीच्या वेळेला प्रेग्नंट होते तेव्हा मी जिथे जायचे तेव्हा मला कामाचा स्ट्रेस पण खूप असायचा. पण मी कधीही म्हटलं ना की आई असं वाटतंय खावंसं, म्हणजे आईना नाही, असं जनरल कुठेही म्हटलं ना, संध्याकाळी कामावरनं आले की आई ते बनवून तयार ठेवायच्या, जे काय म्हणा. म्हणजे माझ्या आईनी पण एवढा लाड केला असेल का असं मला हे व्हायचं. तेव्हा प्रश्न वाटायचा की जे म्हणू ते तेव्हा तयार असायचं त्या दिवशी संध्याकाळी. हो. या ठिकाणी समोर वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत. सगळ्यात आधी बाबा तुम्ही मला सांगा, यातला यांचा स्वभाव हा कुठल्या कशाशी जुळतोय? त्यात साखर असेल तर साखरेसारखा जुळतो. साखरेसारखा गोड आहे. काय सांगता तुम्ही, या गोड आहे? हा 45 वर्षाचा अनुभव आहे. 45 वर्षाचा अनुभव आहे. चला, साखरेसारखा गोड आहे असं त्यांचं म्हणणं. साखर बाद झाली आता. बर, आता तुम्ही सांगा यांचा स्वभाव कसा आहे? आलं तुम्ही आल्यासारख्या म्हणजे काय, कसं काय तुम्हाला आलं का वाटलं? त्याच्यात ज्याच्यात मिसळून जाईल त्याच्यात तिचा ती स्वाद निर्माण करते आणि त्याच्यात आलंय म्हणजे पचनाला हलके आहे. चला, या दोघांनी आपली मतं मांडली. आता तुम्ही सांगा, लिंबू कोण आहे लिंबासारखं? हे मिस्टर. का लिंबू गाव? पित्त क्षमक असेल. अरे डॉक्टरच्या म्हणजे आयुर्वेदिक रुग्णालयात बसल्यासारखं मला वाटतं. पाचक, पित्त शामक असेच शब्द कानावर पडतायत. बर, म्हणजे तुमचं म्हणणं आहे ते लिंबासारखे. तुमचं काय म्हणणं आहे? ते पण लिंबासारखेच. का आता लिंबासारखी कांती. हे खरं आहे, पटलं. आता तुम्ही सांगा, सासूबाई कशा आहे तो? मिठासारख्या. का मिठासारख्या? जर म्हणजे स्वयंपाकात मीठ नसलं ना तर त्याच्यात टेस्ट नसतं. म्हणून म्हणजे आई असल्या की आमच्या आयुष्याला एक रूप आहे, टेस्ट आहे. बरं, तुम्ही सांगा ना, सून कशी आहे याच्यातली? आता काय तुम्ही काय शिल्लकच ठेवलं आता नाही. म्हणजे बघा, मला म्हणजे मला मिरची लिंबू गेला. आता सांगा, म्हणजे काय राहिलं मिरची. सुनेला मग मिरची आता म्हणता कसं तुम्ही? म्हणजे काय शेवटी बोलल्या. अशा या गप्पा सुरूच राहणार आहेत. पण आता मला या दोन गटात कुठला गट आघाडीवर जाणार ते बघायचे आहे. त्यासाठी पहिले काही प्रश्न. सुनबाई, मला तुम्ही सांगा, सासूबाईंना कोणाची गायकी खूप आवडते? छोटा गंधर्वांचं. अभिनंदन. चला, एक गुण मिळाला. आणि आता तुम्ही सांगा, सुनबाईंना कुठली कोडी सोडवण्याचा छंद आहे? सुडोकू. पुस्तकात आणून ठेवते ती सुडोकूचं. अभिनंदन. चला, एक गुण तुम्हाला पण मिळाला. आता पुढचा प्रश्न सुनबाईंना मला सांगा, सासूबाई पोट भरलं असेल तरी असा एक पदार्थ आहे जो खाऊ शकतात त्या, कधी वेळी अवेळी आणून दिला की त्या खाणार. कुठला सांगा? बटाटा वडा. का हो असं? बटाटा आवडतं मला खूप. काय सांगताय तुम्ही? खूपच आवडतं. आता यानंतरचा पुढचा प्रश्न. चला, 2 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता तुम्ही सांगा, सासूबाई, सुनबाईंना परत परत जायला आवडेल असं निसर्गरम्य ठिकाण कोणतं? कूर्ग. आता आम्ही कूर्गला गेलो होतो. हे काय आहे कुर्ग? कूर्ग हे ठिकाण आहे ना काफीचे कुठे? मळे असलेलं. कुठे? कर्नाटकात. गेला होतात तुम्ही? हो. आणि ते आताच आवडलं? गेलो होतो. अभिनंदन. चला, 2 गुण तर मिळाले. आता मला बघायचंय की गुणांची आघाडी कोण कोणाला कशी मिळवून देणार. पहिला प्रश्न सासरे बुवांसाठी. सांगा, तुमच्या पत्नीला सुनबाईच्या हातचा कोणता पदार्थ खूप आवडतो? शिरा. तुम्ही म्हणजे लगेच उत्तर द्या आहे. चला, अभिनंदन. हा 1 गुण मिळाला. आता मुलगा. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार की काय करणार, त्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे. तुमच्या पत्नीला संधी मिळाली तर कुठला छंद जोपासायला आवडेल? नृत्य, नाचत. अभिनंदन. अरे वा. चला, उत्तर बरोबर आलं, त्यामुळे 3 गुण झालेले आहेत.
त्यावेळेला काही क्षणांची विश्रांती. अंड हा प्रकार आहे समजा, तो समजा एखाद्या मुलाला द्यायचा असेल तर तो त्याने खाल्लाच पाहिजे का? आवडीप्रमाणे खाल्लं पाहिजे. आवडीप्रमाणे. येस. म्हणजे काय? जबरदस्ती करायची गरज नाहीये. तुमच्या घरी कोण करतं? बाबा